नमस्कार, जय हिंद. आपण आता या व्हिडिओमध्ये ई-ऑफिस आपल्याकडे आलेल्या फाईल म्हणजे आपण तयार केलेल्या फाईल ह्या काम झालं असेल तर क्लोज कशा करायच्या आहेत, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. यासाठी आपण सर्वप्रथम ई-ऑफिसच्या लॉग इन प्रमाणे आपण लॉग इन करून घ्यायचे आहे. ई-ऑफिसचे लॉग इन झाल्यानंतर आपण ई फाईलवर क्लिक करायचे आहे. ई फाईलवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल आणि आपल्याकडे असलेली फाईल आपण फाईल तयार केलेल्या आहेत, परंतु त्या फाईलचं काम झालेलं आहे. अशा मागील वर्षाच्या किंवा करंटच्या ज्या फाईलचं काम झालेलं आहे, ती फाईल आपल्याला सध्या आवश्यक नाही, परंतु आपल्याकडे ती पेंडिंग आहे. अशा फाईल क्लोज कशा करायच्या आहेत, याविषयी माहिती आता आपण पाहूया. फाईलच्या समोर जे इनबॉक्स आहे, या ठिकाणी एक आपल्याकडे असलेल्या फाईल असतात आणि हे जे एप आहे डाव्या बाजूला, एपच्या इथं क्रिएटेडमध्ये या ठिकाणी इथं जर फाईल असतील, ते सुद्धा आपल्याच फाईल आहेत. इनबॉक्स आणि एपच्या क्रिएटेड ह्या दोन्ही ठिकाणच्या फाईल आपण क्लोज करायच्या आहेत. आता माझ्या ह्या एपच्या क्रिएटेडमध्ये फाईल नाही, इनबॉक्समध्ये फाईल आहे. तर इनबॉक्स आणि क्रिएटेडमधल्या फाईल क्लोज करण्याची सेम प्रोसेस आहे. तर आता आपण इनबॉक्समधली फाईल कशी क्लोज करायची ती पाहूया. इनबॉक्सवर क्लिक केलं, यानंतर जी फाईल क्लोज करायची आहे, त्या फाईलवर एक-एक सिलेक्ट करा किंवा ऑल सिलेक्ट करा. ऑल सिलेक्ट केल्यानंतर हे जे क्लोज ऑप्शन आहे, या क्लोज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सेंड फॉर अप्रूव्हल या ठिकाणी सेंड फॉर अप्रूव्हलवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपण आपला जो रिमार्क असेल तो रिमार्क टाकायचा आहे. रिमार्क टाकल्याच्या नंतर आपल्याकडून ही फाईल क्लोज होईल आणि ही आपली फायनल क्लोज झालेली नाही. आपण इथून फायनल क्लोज केल्याच्या नंतर आपले जे प्रभारी अधिकारी साहेब असतील, त्यांच्या लॉग इनवरती जायचं आहे आणि तिथून फायनल अप्रूव्हल करायचं आहे. म्हणजे फाईल जर आपल्या लॉग इनहून संबंधित अंमलदार किंवा ऑफिसर यांनी क्लोज केली, तर ती फाईल फायनल क्लोज होत नाही. आपले जे प्रभारी अधिकारी असतील त्यांच्या लॉग इनला ते फायनल अप्रूव्हलला जाते. तर आता आपण ही आत्ता क्लोज केलेली फाईल आपण प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनवरतून लॉग इन करू आणि त्या ठिकाणाहून कसं क्लोज करायचं आहे, तेही पाहू. आपण लॉग इनच्या प्रोसेसप्रमाणे प्रभारी अधिकारी यांचं लॉग इन करून घ्यायचं आहे. प्रभारी अधिकारी यांचं लॉग इन केल्याच्या नंतर डाव्या बाजूला हे जे ऑप्शन दिसत आहे, एपच्या खाली फाईल रिपॉझिटरी. फाईल रिपॉझिटरी या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि अप्रूव्हल रिक्वेस्ट यावर क्लिक करायचं. अप्रूव्हल रिक्वेस्ट यावर क्लिक केल्यानंतर आत्ता आपण जे यापूर्वी फाईल क्लोज केलेली आहे, ती रिक्वेस्ट या ठिकाणी प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनला आलेली असेल. ती या ठिकाणी फाईल रिपॉझिटरीवर क्लिक करून अप्रूव्हल रिक्वेस्टमध्ये जाऊन क्लोजिंग अँड रिओपनिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी हे पहा, या आपण 2 फाईल आता क्लोज केलेल्या आहेत. स्टेटसमध्ये ह्या पेंडिंग आहेत, या फायनल क्लोज झालेल्या नाहीत. त्याच्या खालच्या फाईल सर्व ह्या फायनल क्लोज झालेल्या आहेत. तर या क्लोजिंग फायनल अप्रूव्हल देण्यासाठी त्या फाईल सिलेक्ट करायच्या. प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनवरून सिलेक्ट केल्यानंतर हे जे अप्रूव्हचं ऑप्शन आहे, अप्रूव्हवर क्लिक करायचं आणि रिमार्क द्यायचा आहे. रिमार्क दिल्यानंतर ओके करायचं. याप्रमाणे आपल्याकडे असलेल्या काम झालेल्या सर्व फाईल, परंतु फाईल क्लोज करण्यापूर्वी आपल्याकडे जर ती फाईल असेल, तर त्यामध्ये ड्राफ्ट एखादा म्हणजे पत्र राहिलेलं असेल डिस्पॅच करण्याचा, ते पत्र अगोदर डिस्पॅच करून द्यायचं आणि नंतर फाईल क्लोज करायची. सुरुवातीला आपल्या लॉग इनवरून क्लोज करायची. नंतर आपले जे प्रभारी अधिकारी साहेब असतील यांच्याकडे आपल्या फाईलची रिक्वेस्ट जाईल आणि ती फाईल रिपॉझिटरी या ऑप्शनवर जाऊन याप्रमाणे अप्रूव्हल रिक्वेस्टमध्ये जाऊन प्रभारी अधिकारी साहेब यांच्या लॉग इनवरून फायनल रिक्वेस्ट आपली अप्रूव्हल करायची आहे. अशा प्रकारे आपण आपल्याकडे असलेल्या ई-ऑफिसमध्ये आलेल्या तयार केलेल्या फाईल आपण याप्रमाणे क्लोज करायच्या आहेत. धन्यवाद.